पोलादपूर तालुक्यात दमदार पर्जन्यवृष्टी, कोरड्या नद्या वाहू लागल्या. पाऊस मोजणी यंत्रणा वाढविणे गरजेचे. पोलादपूर तालुक्यातील गेल्या 24 तासात दमदार पावसाने हजेरी लावत वर्दी दिली आहे. जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडत असल्याने या महिन्यात दरवर्षी पुराची धास्ती सर्वांना जाणवू लागते. 2005ची नैसर्गिक आपत्ती यानंतर 2021ची आपत्ती या जुलै महिन्यातच घडलेल्या आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात आपत्ती विभागाची कसोटी लागणार असून सर्व यंत्रणा तात्काळ उपलब्धसह 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पूरग्रस्त व दरडग्रस्त गावातील नागरिकांना सतर्क करत आपली आपत्ती काळात स्थलांतर करणे क्रमप्राप्त बनले आहे. पोलादपूर तालुक्यातील पावसाचे प्रमाण मोजण्याची 3 मुख्य केंद्र पोलादपूर, कोंढवी व वाकण या ठिकाणी आहेत. गतवर्षी 13 ठिकाणी पावसाची नोंद घेतली जात होती. यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. तालुक्यातील 42 ग्रामपंचायत व 1 नगरपंचायत आहेत. 88 गावांमध्ये 212 वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातील तुर्भे, खोरा, कुडपणसह घाटमाथ्यावरील पोलादपूर हद्दीत नवीन पर्जन्यमापन केंद्र बसवून गरजेचे आहे, जेणेकरून अचूक पावसाची नोंद नोंदवता येणे शक्य होणार आहे. गेल्या 24 तासात पावसाने जोरदार सरींचे दर्शन घडवले आहे. त्यातच आजपर्यंत तालुक्यात 665 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तालुक्यातील कोरड्या पडलेल्या नद्यांमध्ये पाणी साठत असल्याने संजीवनी मिळत आहे. गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस झाला असून शेतकरी वर्ग सुद्धा शेतीच्या कामात गुंतला आहे. तालुक्यात सरासरी 3646 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र गेल्या काही वर्षापासून पावसाची सरासरी 4000पेक्षा जास्त झाली आहे. यात कामतेखोरा, देवळे, कशेडी, कुडपण, पितळवाडी, पायटासह घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यातील पोलादपूर तहसील कार्यालय, वाकण व कोंढवी या ठिकाणी पडणाऱ्या पावसाची नोंद करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील कुडपण, तुर्भेखोरा, कशेडी घाटमधील रायगड हद्दीत, आंबेनळी घाटमधील चिरेखिंड किंवा आसपास नवीन केंद्र बसविल्यास जास्त पावसाचे प्रमाण असणारे ठिकाण समजणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील आपत्तीबाबत प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करणे सुलभ होणार आहे. दैनंदिन पर्जन्यमापक एकसूत्रता आणून त्यांची तुलना करणे सोपे जावे म्हणून ज्या प्रमाणात पर्जन्यमापक बहुतेक सर्वत्र वापरतात, पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीने मिलीमीटर तर ब्रिटिश पद्धतीत इंच हे देखील एकक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी काही यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात. रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे यंत्र स्वयंचलित असून याद्वारे नक्की किती पाऊस पडला याचा विश्वासार्हता अंदाज लावता येतो. पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते आणि पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेतून माहिती गोळा केली जाते. रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे स्वयंचलित असून त्यामध्ये घड्याळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्रक ग्राफ आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो. या पर्जन्यमापकावर ठराविक कालावधीत पडलेला पाऊस तसेच पावसाची तीव्रतासुद्धा मिलीमीटर तास मोजता येते. या पर्जन्यमापकाद्वारे पंधरवड्याचा एकूण पाऊसही मोजता येतो. म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या वापरासाठी माणसाची गरज नसते. तर रेकॉर्डिंग पर्जन्यमापक, नॉन रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोपे यंत्र असून याद्वारे निश्चित असं प्रमाण सांगता येत नसलं तरी पाऊस किती पडला असेल याचा अंदाज बांधता येतो. ही पद्धती भारतात मोठ्या प्रमाणात वापरता येते. या उपकरणाला सायमन्स रेनगेज म्हटलं जाते. नॉन रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला सायमन्स रेनगेज या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्के बसवलेले असते. दररोज सकाळी 8 वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलीमीटर व इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील 24 तासातील पडलेल्या पावसाची उंची मोजता येते. पाऊस जमा करणारी बाटली साधारणतः 100 मिलीमीटर व्यासाची असते आणि ती 100 ते 125 मिलीमीटर पाऊस जमा करते. मोठ्या पावसाच्या कालावधीत दिवसातून 3-4 वेळा मोजणी करावी लागते. गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील आपत्ती निवारणमधील अधिकारी कर्मचारी योग्य पद्धतीने कार्यरत असून रेस्क्यू टीमसह मदतनीससुद्धा आपत्ती काळात चांगल्या प्रकारचे काम करत असल्याचे फलदायी चित्र पोलादपूर तालुक्यात दिसून आले आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.